नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजची चर्चा महत्त्वाची आहे, कारण आज आपण चर्चा करतोय आता 10वी 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं शेवटचं चॅप्टर आणि शेवटच्या चॅप्टरमधली शेवटची एक्सरसाइज, शेवटचा प्रॅक्टिस सेट 7.4 मित्रांनो आज आपण बघतोय. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे आपला तो जॉईन करा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर एक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. तो जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं काय विचारलंय की फाइंड द एरिया ऑफ सिगमेंट. आपल्याला सिगमेंट म्हणजे काय बाबा? सिगमेंट म्हणजे हा जो पार्ट आहे बघा एवढा, या पार्टला आपण म्हणतो सिगमेंट म्हणतो. ओके, सिगमेंट म्हणतो. तर या सिगमेंटचा एरिया काढायचा एक फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. एरिया ऑफ सिगमेंट तो जो फॉर्म्युला आहे आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. तर हा फॉर्म्युला आपण नीट पाठ करून घेणं गरजेचं आहे, नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा फॉर्म्युला जर तुम्हाला समजला नाही, हा फॉर्म्युला आला नाही तर यातली गणित तुम्हाला येणार नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला नीट समजून घ्या. बघा इथं पहिला जो प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय की यामध्ये बघा 7√2 आणि 7√2 ही काय बाबा आपल्याकडे रेडियस आहे. रेडियस 7√2 आणि अँगल एबीसी जो आहे 45 आहे. एबीसी 45 पण ऍक्च्युली बीएससी 45 आहे. करेक्शन करून अँगल बीएससी हा 45 आपण करून घ्यायचा, एवढं लक्षात घ्या. अँगल एबीसीच्या ऐवजी बीएससी जो आहे तो आपल्याकडे 45 डिग्री आहे. याचा अर्थ तुमच्याकडे थिटा जो आहे तो थिटा आपल्याकडे किती बाबा 45 डिग्री आहे. ठीक आहे. थिटा 45 डिग्री आणि रेडियस जी आहे तुम्हाला दिलेली आहे ती 7√2 सेंटीमीटर आहे. रेडियस 7√2 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आता या सगळ्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकूयात. आपला फॉर्म्युला काय बाबा? द एरिया ऑफ सिगमेंट. एरिया ऑफ सिगमेंट. ठीक आहे, इकडे लिहू एरिया ऑफ सिगमेंट. ठीक आहे. मग एरिया ऑफ सिगमेंट काय बाबा? आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्यात आणि कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर आलं, विषय संपला. जास्त विषय मोठा नाहीचे. फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्यात. फक्त व्हॅल्यू टाकत असताना कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण बघूया. कारण कॅल्क्युलेशन करतानाच मोठे प्रॉब्लेम होतात. बघा आरचा स्क्वेअर, आर किती? 7√2. 7√2 त्याचा करायचा एक स्क्वेअर. परत ब्रॅकेटमध्ये पाय थिटा. आता पायची व्हॅल्यू इथं किती घ्यायला सांगितलं? क्वेश्चन मध्ये आपल्याला पायची व्हॅल्यू काही घ्यायला सांगितले का बघू, आपण चेक करू. त्यांनी सांगितलं 3.14 घ्या. चला पायची व्हॅल्यू घेतली 3.14 इंटू थिटा किती आहे? 45 आहे. थिटा आपल्याला दिलाय 45 डिवायडेड बाय थिटा 45 आणि डिवायडेड बाय बाबा किती केलं आपण? 360 केलं. मायनस साइन थिटा. साइन थिटा आपल्याकडे आहे 45 आणि डिवायडेड बाय 2 आपल्या जागेवर बाबा जशीच्या तशी, त्याला काय धक्का द्यायचा नाही. त्याच्यानंतर 7√2 चा स्क्वेअर. म्हणजे अशा कॅल्क्युलेशन मध्ये 7 चा पण स्क्वेअर करायचा आणि √2 चा पण करायचा. 7 चा स्क्वेअर आपल्याकडे येतो 49 आणि √2 चा स्क्वेअर येतो 2. आता 3.14 आपल्या जागेवर. आता 45 आणि 360 याला डिवाइड केलं तर 45 8 जा येतात बघा. 45 इंटू 8 जर तुम्ही केलं, 45 इंटू 8 केलं, 8 5 जा 40, इथं आले 4, 8 चौक 32, 33 34 35 36, म्हणजे 45 8 जा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर 45 ने डिवाइड केलं तर 45 8 जा 360 आपल्याकडे येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे एकंदरीत येईल 3.14 अपॉन 8 मायनस साइन 45 ची व्हॅल्यू काय असते बाबा? साइन 45 ची व्हॅल्यू जर तुम्ही तो चार्ट बघितला ट्रिग्नोमेट्री मधला तर 1/√2 येते. 1/√2 आणि डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता 49 2 जा 98. ओके. आणि ब्रॅकेटमध्ये 3.14 चला जसं आहे तसं लिहिलं, डिवायडेड बाय 8 केलं आणि मायनस 1/√2. हे कॅल्क्युलेशन करताना हा √2 डायरेक्ट तुम्ही खाली लिहू शकता. 1/√2 म्हणजे 2√2 झाले इथे कॅल्क्युलेशन. आता हे कसं काय बघा? 1/√2. आता इथे डिवायडेड बाय 2 याचा अर्थ डिवायडेड बाय 2. 2 म्हणजे 2/1 असतं. बरोबर. मग 2/1चं काय करतो आपण? मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याचं उलट करतो 1/2. म्हणजेच काय झालं? 1/√2 इंटू 2 म्हणजे 2√2 असं या ठिकाणी कॅल्क्युलेशन झालं. ठीक आहे. आता इथपर्यंत गाडी आली. आता मला √2 ची व्हॅल्यू दिले, पण लक्षात घ्या √2 ची व्हॅल्यू जरी दिली असली तरी इथं डायरेक्ट टाकायची नाही. पहिलं काय करायचं?
याचं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, हा जो डिनॉमिनेटर त्याचं रॅशनलायझेशन म्हणजे हा खालचा रूट 2 काढून त्याला वर घेण्यासाठी वर आणि खाली आपण काय करू, रूट 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे जरा कॅल्क्युलेशनला आपल्याला बरं पडेल म्हणून. बघा आता हे 98 जे आहे ते आपल्या जागेवर जसेच्या तसे. आता इथं समजा बाबा या दोघांना 2 ने डिवाइड करा. जर 3.14 ला 2 ने डिवाइड केलं की 1.57 येतं आणि 8 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 4 येतं. ठीक आहे. आणि मायनस इथं रूट 2 इंटू 1 किती झालं, रूट 2 आणि डिवायडेड बाय 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2. बघा 2 आपल्या जागेवरती आणि इंटू हा रूट 2 इंटू रूट 2 ओनली 2 झाला. ठीक आहे, झालं. आता पुढचं कॅल्क्युलेशन बघा परत या ठिकाणी इज इक्वल टू 98 ब्रॅकेटमध्ये 1.57 डिवायडेड बाय 4 आणि मायनस रूट 2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती असते प्रश्नामध्ये, तुम्ही जर बघा रूट 2 ची व्हॅल्यू 1.41 दिलेली आहे क्वेश्चनमध्ये, 1.41 आणि डिवायडेड बाय 2 इंटू 2 किती झाले, 4 झाले. मग या ठिकाणी लिहिले 4. ठीक आहे. मग आता एक काम करा, 98 आपल्या जागेवरती आता 4 डिवाइड आहे आणि एकदाच आहे, एकदाच आहे, डिनॉमिनेटर कॉमन आहे, मग त्याला एकदाच लिहा आणि वरती 1.57 मायनस 1.41 या ठिकाणी आपण केलं. मग आता इथं कॅल्क्युलेशन बघा, 98 इंटू 1.57 त्याच्यामधून किती गेले, 1.41 गेले, किती राहिले बाबा, 7 मधून 1 गेले आपल्याकडे राहिले 6, 5 मधून 4 गेले 1 राहिले पॉईंट आणि इथं आला आपल्याकडे 0, 1 मधून 1 गेले 0, 0.16 0.16 अपॉन तुमच्याकडे 4 आलं. मग आता 98 इंटू 4 ने डिवाइड केला, 4 4 चा किती झाले बाबा, 4 4 चा 16, पण इथं 1 आणि 2 नंबर सोडून पॉईंट आहे, मग हा एक नंबर झाला, दुसरा इथं म्हणजे 0.04 0.04. मग आता 98 इंटू 0.04 हे मल्टिप्लिकेशन करून जे उत्तर येईल ते तुमचं. बघा 98 इंटू 4 करा पहिलं, 4 8 जा 32 वर आले 3, 4 9 जा 36, 36 आणि 3 झाले 39. मग आता 1 आणि 2 नंबर सोडून पॉईंट म्हणजे 3.92, म्हणजे इथं आलं 3.92 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आहे. इथं कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेशन करत असताना अतिशय काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण इथंच प्रॉब्लेम येतो. बरीच मुलं फॉर्म्युला बरोबर लिहितात, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पण बरोबर टाकतात, पण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर पुढचा जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे तिथं आपण गडबड करतो. तर ती गडबड करायची नाहीये, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त तेवढी गडबड करणं सोडून द्या. ठीक आहे. पुढचा मुद्दा ती प्रॅक्टिस, आणि याच्यासाठी प्रॅक्टिस लय महत्वाची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आपण म्हणतो ना, त्यामुळे इथं प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीये, खूप इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस. आता इथे बघा, इथे पण मला काय करायचंय, फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रिजन. शेडेड रिजन म्हणजे हा जो रिजन आहे हा शेडेड आहे ऍक्च्युली, तो करायचा राहिला. या भागाचा आपल्याला मला काय करायचंय, या ठिकाणी एरिया काढायचा. शेवटी तोच फॉर्म्युला आहे. ओपी म्हणजे इथं रेडियस दिले 10 सेंटीमीटर, मेजर ऑफ आर्क पी क्यू आर 60 म्हणजे हा जो अँगल आहे तो 60 डिग्रीचा आहे तुमच्याकडं. पायची व्हॅल्यू दिली, रूट 3 ची व्हॅल्यू दिली. मग आता डायरेक्ट आपण इथं काय करू, सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा एरिया ऑफ सेगमेंट, शेडेड रिजन म्हणजे एरिया ऑफ सेगमेंट. काय फॉर्म्युला बाबा, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा अपॉन 2 झाला. फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यू टाका. आर चा स्क्वेअर, आर 10 आहे, 10 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट पायची व्हॅल्यू 3.14, थिटा किती आहे बाबा 60 डिवायडेड बाय 360 आणि मायनस साइन किती बाबा आपल्याकडे दिलाय बाबा 60 आणि डिवायडेड बाय 2 झालं. 10 चा स्क्वेअर 100, 3.14 आपल्या जागेवर लिहा आणि इंटू इंटू करायची काय गरज नाही, आपण इथं लिहू 3.14 डिवायडेड बाय 60 चा जर विचार केला, 60 च्या टेबलमध्ये 360 येतात बघा, 6 6 जा म्हणजे 66 जा 360 आपल्याकडे या ठिकाणी आले, म्हणजे खाली किती आले तुमच्याकडे 6 आले, 3.14 अपॉन 6 मायनस साइन 60 ची व्हॅल्यू काय असते, रूट 3 अपॉन 2 आणि डिवायडेड बाय 2. आता इथे काय होईल बाबा, 100 आपल्या जागेवर चला. आता या दोघांना तुम्ही या ठिकाणी 2 ने जर डिवाइड केलं, या दोघांना सुद्धा तुम्ही या ठिकाणी 2 ने डिवाइड करू शकता, किंवा सध्या लिहा चला 3.14 अपॉन 6 लिहू सध्या, नंतर बघू काय करायचं ते. तर या ठिकाणी काय कॅल्क्युलेशन होईल बघा, रूट 3 अपॉन 2 डिवायडेड बाय 1 अपॉन डिवायडेड बाय 2 आहे, बरोबर ना, डिवायडेड बाय 2 आहे. तर 2 म्हणजे 2 अपॉन 1 असतं. मग रूट 3 अपॉन 2 इंटू डिवाइडचं मल्टिप्लाय करायचं आणि इथं इन्व्हर्स करायचं, याचं उलटं करायचं. बघा म्हणजे रूट 3 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2, मग इथं लिहायचं रूट 3 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2 म्हणजे 2 2 जा 4 किंवा इंटू 2 करा, असं करा. ठीक आहे, झालं. आता एक काम करू आपण, 100 ब्रॅकेटमध्ये या दोघांना 2 ने डिवाइड करून टाकू. याला 2 ने डिवाइड केलं 1.57 डिवायडेड बाय 6 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 3 जा
आपल्याकडे या ठिकाणी 6 येतं म्हणजे इथं 3 आलं, मायनस रूट 3 ची व्हॅल्यू दिले 1.73 आणि 2 2 जा 4 झालं. आता एक काम करू शकता, इथं दोन ऑप्शन आहेत, 3 ने 1.57 ला डिवाइड करा आणि 4 ने 1.73 ला डिवाइड करा, दोघांचं मायनस करा आणि मग हे मल्टिप्लिकेशन करा, असा सुद्धा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. किंवा मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही आन्सर काढा, असा एक ऑप्शन आहे. आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, तर तुम्ही दोघांपैकी कुठलाही ऑप्शन आपण निवडू शकतो. समजा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण या ठिकाणी आन्सर काढायचा एक प्रयत्न करूयात. ठीक आहे, बघा 100 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 1.57, बघा 1.57 इंटू 4, 4 7 28, 7 2 4 25, 21 22 चे 2, 4 आले 2 4, 6.28 बरोबर. 4 ने मल्टिप्लाय केला 6.28 मायनस 3 इंटू 1.73, 3 3 जा 9, 3 7 जा 21 चे 1 वरती आले 2, 3 1 जा 3, 3 आणि 2 किती झाले 5, 5.19 झाले, डिवायडेड बाय 3 4 जा 12 झाले बरोबर. एकदा चेक करा, 173 इंटू 3, 3 3 जा 9, 3 7 जा 21, 2 आले, 3 1 जा 3 आणि 2 किती झाले 5, 519 म्हणजे 5.19 आपल्याकडे झाले. आता 6.28 मायनस कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बघा, 6.28 मायनस 100 इंटू 6.28 मायनस 6.28 मायनस 5.19. ठीक आहे, 8 मधून 9 जात नाही, मग 18 मधून 9 घालवा, 9 आले, इथे एक घेतला आला हातचा, परत घेतला इथून जो घेतलेला, 2 मधून 1 आणि 1 2 गेले 0 राहिले आणि 6 मधून 5 गेले 1, 1.9 आले, 1.09 आले आणि डिवायडेड बाय 12 आहेतच आपल्याकडे. आता इथे दोन गोष्टी आहेत, एक काम करा, 100 इंटू 1.09 करा बघा, 100 इंटू 1.09 आणि डिवायडेड बाय 12 करा. 100 इंटू 1.09 म्हणजे 109 झालं आणि डिवायडेड बाय 12 करा. मग आता काय आन्सर येईल बघा, 109 डिवायडेड बाय 12, 12 9 जा 108 बरोबर. 109 मधून 108 गेले, 1 राहिले, इथे एक 0 घेतला, इथं पॉईंट घेतला, 12 0 जा 0 आणि 12 8 जा 96 बरोबर, म्हणजे 9.08, 9.08 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. म्हणजे एकंदरीत विषय तोच आहे, म्हणजे याच्यामध्ये इतकासा काही अवघड विषय नाही आहेत, फक्त तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युले माहिती पाहिजेत, फॉर्म्युले अजिबात चुकायचे नाही आहेत. ठीक आहे, कॅल्क्युलेशन फॉर्म्युले आणि त्याचबरोबर त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर जे काही कॅल्क्युलेशन आपण करतो ते कॅल्क्युलेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा झाला दुसरा प्रश्न. आता तिसरा क्वेश्चन बघूयात काय, सेम आहे, सगळे प्रश्न सेम आहे. याच्यामध्ये बघा काय दिले बाबा, तिसऱ्या प्रश्नामध्ये अँगल PAR हा अँगल 30 डिग्रीचा दिलाय, त्याच्यानंतर AP म्हणजे तुमची रेडियस 7.5 दिलेली आहे आणि फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट. तोच फॉर्म्युला आहे, तेच करायचं आपल्याकडं, एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट तेच करायचं मित्रांनो, बाकी काय नाही. इज इक्वल टू फॉर्म्युला काय बाबा, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा अपॉन 2 झालं. आता मला सांगा आर स्क्वेअर, आर किती 7.5, 7.5 चा करा स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये पाय थिटा, पायची व्हॅल्यू 3.14, थिटा किती 30 आहे, डिवायडेड बाय 360 आपल्या जागेवर, मायनस साइन थिटा किती बाबा, साइन 30 डिवायडेड बाय 2 झाला विषय. आता बघा 7.5 चा स्क्वेअर किती, 5 चा वर्ग 25, 7 नंतर 8 येतात, 7 8 56 म्हणजे 56.25 हा येईल. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायला शिका कसं करायचं, किंवा 7.5 इंटू 7.5 करा. तर या ठिकाणी अशा प्रकारे हा स्क्वेअर झाला तुमचा. आणि इथं 30 ने जर डिवाइड केलं तर आपल्याकडे किती येतील, 30 ने 360, आता 0 0 जर गेलं, 3 ने 36 ला डिवाइड केलं तर 12 3 चा 36 येतात, म्हणजे इथे 3 1 जा 3 आणि इथे 12 आले. ठीक आहे, आता बाकी पुढे कॅल्क्युलेशन बघा कसं करता येईल आपल्याला. पुढे 3.14 आपल्या जागेवर आणि डिवायडेड बाय 12 लिहिले बरोबर, मायनस साइन 30 चा विचार केला तर या ठिकाणी साइन 30 म्हणजे किती असतं आपल्याकडे 1/2, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 असते आणि डिवायडेड बाय 2 झालं. मग आता इथे काय बाबा 56.25 आणि ब्रॅकेट मध्ये 3.14 डिवायडेड बाय 12, मला तर वाटतं आपण जसं आहे तसं लिहू, आणि 1.2 इंटू 2.1 करा, म्हणजे डिवायडेड बाय 2 येतो इंटू 2.1 करा, किंवा असं करा, सॉरी 1.2 डिवायडेड बाय माझ्याकडे 2 आहे, 1/2 सॉरी 1/2 डिवायडेड बाय 2 आहे आणि इथं अपॉन आपल्याकडे 1 आले असेल, मग 1/2 इंटू 1/2 येईल, 1/2 इंटू 1/2 1/4
म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन आहे इथे तुमच्याकडे किंवा -1 डिवायडेड बाय 2 × 2 असं लिहा आपण. आता इथं पुढे बघा 56.25 आणि इथं ब्रॅकेटमध्ये 3.14 डिवायडेड बाय 12 -1/2 2 × 4. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याकडे हे कॅल्क्युलेशन येईल. आता इथे दोन गोष्टी आहेत इम्पॉर्टंट, दोन पद्धतीने आपण या गणिताकडे जाऊ शकतो. पहिली गोष्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा डिनॉमिनेटर कॉमन करा. इथं 12 आहे तर इथं पण 12 पाहिजे. मग इथं 12 येण्यासाठी मला काय करावं लागणार, वर आणि खाली 3 ने डिवाइड करावं लागणार. बरोबर, वर आणि खाली 3 ने डिवाइड केलं तर 4 3 = 12 होतील. बरोबर, मग आपल्याकडे येईल 56.25 आणि ब्रॅकेटमध्ये 3.14/12 आणि मायनस 3 1 = 3 आणि अपॉन 4 3 = 12 झालं. आणि त्याच्यानंतर मग आपण लिहू शकतो 56.25 इंटू 3. इथं 12 एकदाचे दोनदाचे कॉमन आहे, त्याला एकदाच लिहा. बरोबर, आणि 3.14 - 3. ठीक आहे, बघा आता 56.25 इंटू 3.14 मधून 3 गेले म्हणजे किती झाले, 0.14/12. मग आता आपल्याकडे येतील 56.25 इंटू 0.14/12. बरं, पहिलं काय करा, 14/12 करा. ठीक आहे, 14/12 केल्यानंतर आपल्याकडे काय येईल बाबा, 12 1 = 12 आले. बरोबर, 12 1 = 12 आणि त्याच्यानंतर आपल्याकडं 14 मधून 12 आपल्याकडे जर गेले तर किती आले बाबा, 14 मधून 12 गेले 2 आले. त्याच्यानंतर एक 0 घेतला आणि परत एकदा थोडीशी गडबड येते तर 0.14 आहे, किंवा मग याला तुम्ही असंही करू शकता, या दोघांना सुद्धा 2 ने पहिलं वाटलं असतं डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी थोडीशी वेगळा एक नंबर आपल्याकडे येईल, पण ठीक आहे, वाटलं असतं असं करू. एक मिनिट, 0.14. आता 0.14 आहे, इथं पॉईंट आला की थोडीशी गडबड होऊ शकते. मग एक काम करू शकतो आपण, या दोघांचं पहिलं मल्टिप्लिकेशन करा आणि त्याला नंतर मग आपण 12 ने डिवाइड करू शकतो, असं करा. म्हणजे ते जरा आपल्याला बेटर ठरू शकतं ते कॅल्क्युलेशनला. इंटू बघा 56.25 इंटू 0.14 हे मल्टिप्लिकेशन करा आणि या मल्टिप्लिकेशनला मग 12 ने डिवाइड करा. तर हे मल्टिप्लिकेशन बघा काय होतं, 14 5 = 17 चे 0 4 आले 7, 14 2 = 28 28 आणि 7 झाले 35 35 चे 5 वरती आले 3, 14 6 = 84 84 आणि 3 87 चे 7 वर आले 8, परत 14 5 = 70 70 आणि 8 झाले 78. 1 2 3 4 घर सोडून पॉईंट 1 2 3 4 म्हणजे 7.8750. बघा 7.8750 डिवायडेड बाय आपल्याकडे आलं 12. ओके, आता इथं आपण 12 ने डिवाइड करू कोणाला, 7.8750. तर या ठिकाणी 12च्या टेबलमध्ये आपल्याकडे 7 येत नाही, ते 7 पॉईंट आहेत. आपण काय करू, इथं 0 पॉईंट घेऊ, असा पहिला 0 पॉईंट घेऊन टाकू आणि मग वाटलं तर या 78चा आपण वापर करू. इथं पॉईंट आहे म्हणून 12 6 = 72 12 6 आपल्याकडे येतात 72. ओके, किंवा हा 12 6 = 72 आपण या ठिकाणी लिहिले आणि मग त्याच्यानंतर मग डिवाइड बाय केलं. 78 मधून 2 गेले, किती राहिले बाबा, आपल्याकडे 6 आले, वरून आले 7. 12 5 आपल्याकडे 60 आले, 67 मधून 7 गेले, 7 घेतले, वरून आले परत 7, परत आपल्याकडे आले का बाबा 12च्या टेबलमध्ये 77 येतात, तर चला 12 6 = 72 आले. बरोबर, 77 मधून 72 गेले, आपल्याकडे राहिले 5 राहिले, वरून मग आपण किती घेतले बाबा, हे 5 आहे ते 5 घेतले आणि त्याच्यानंतर 12 4 = 48 आले आणि त्याच्यानंतर 15 मधून आपण 5 मधून 8 जात नाही, 15 मधून 8 गेले, आपल्याकडे राहिले 7 आणि मग वरून घेतले आपण परत हे 0 आणि परत आपल्याकडे 12 5 म्हणजे 0.65645. बघा 0.65645 असं काहीतरी आपल्याकडे आन्सर येईल स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे थोडंसं वेगळं आन्सर आलंय, खूपच छोटं आन्सर आलंय, एकदा चेक करू, पण अशा प्रकारे आपलं हे उत्तर येऊ शकतं. 65625 आपल्याकडे 4 5 आला, पण मागे 625 काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, पण अशा प्रकारे एकंदरीत आपण सॉल्व्ह करू शकतो. उत्तराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा आपण एकंदरीत प्रयत्न
करू शकतो. ठीक आहे, तर याचा जर स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काढू शकतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेशनमध्ये जर आपण चुका केल्या तर मग प्रॉब्लेम्स येऊ शकतात, बरोबर. हां, एकदा आपण हे जे कॅल्क्युलेशन आहे हे जरा परत एकदा आपण चेक करू. याच्यामध्ये आपलं काय कॅल्क्युलेशनमध्ये जर का चुका झाल्या असतील तर बघूयात एकदा. 12ने डिवाइड करू आपण कशाला, 7.8750. ठीक आहे, याला 8750ला 0 घेतला होता पॉईंट आणि 12च्या टेबलमध्ये 12 6 आपल्याकडे आले 72. त्याच्यानंतर 6 होते, नंतर उत्तर 7 आले आणि त्या 7 आलं आपल्याकडं. आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्याकडे काय आलं की बाबा 12च्या टेबलमध्ये आपल्याकडे 67 येत नाही. 12 5 आपल्याकडे या ठिकाणी येतात 60. आता 67 मधून 60 गेले, आपल्याकडे आले 7. वरून आले आपल्याकडं 5, वरून 5 आले होते. आता वरून 5 घेतल्यानंतर 12 परत 6 जा 72 आपल्याकडे आले. त्याच्यानंतर 75 मधून 72 गेले, आपल्याकडे आले 3 आले होते. आणि मग वरून जर 0 घेतले तर आपल्याकडे येतं 12 2 जा आपल्याकडे येतं 24. मग परत 6 आले, एक 0 घेतला आणि 12 5 जा, म्हणजे आपल्याकडे हे उत्तर येईल. ठीक आहे, काय येतंय 0.65625. ठीक आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. तर हे असं उत्तर आहे. म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन आपलं चुकलं होतं, पण इथं कॅल्क्युलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात या गणितामध्ये. इथं कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम्स आपले झाले नाही पाहिजे. कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित, कारण कॅल्क्युलेशनवरच सगळ्या गोष्टी इथं डिपेंड आहे. कॅल्क्युलेशन चुकलं तर आपलं गणित चुकू शकतं. ठीक आहे, अजून 2 एक्झाम्पल्स याच्यामध्ये मला तर वाटतं आहेत, तर ती पण बघू आपण. हे तिसरं झालं आपलं. ओके, आता 4th नंबरचा जे क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिले बघा 4th नंबरच्या, की याच्यामध्ये आपल्याला दिलंय फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आता सर्कलची रेडियस काढायची. प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा. इथं मला दिलाय थिटा इज इक्वल टू किती दिलाय बाबा 90 डिग्री, बरोबर. आणि आपल्याला रेडियस दिले का बाबा, नाही दिली रेडियस. आणि आपल्याला काय सांगितलं बाबा, इथं दिलेलं आहे की शेडेड एरिया ऑफ शेडेड रिजन. शेडेड रिजन बघा हा तुमचा शेडेड रिजन आहे, एवढा पार्ट दिलेला आहे, याला कलर मारलेला आहे समजा. तर याचा एरिया दिलेला आहे, म्हणजे एरिया ऑफ सेगमेंट आपल्याला दिलंय. काय दिले बाबा, एरिया ऑफ द सेगमेंट. एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू 114 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला आपण हाच वापरू, एरिया ऑफ सेगमेंट. ओके, इज इक्वल टू मला 114 दिलेला आहे सेंटीमीटरचा स्क्वेअर, बरोबर. एरिया ऑफ सेगमेंटचा फॉर्म्युला काय बाबा, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा अपॉन 2 इज इक्वल टू समजा 114 आहे. मग आता इथं कॅल्क्युलेशन करून आपण काय करायचं आहे, आर ची व्हॅल्यू काढायची. मला आर इथं स्क्वेअर आहे, तो तसा आपण या ठिकाणी लिहू. पाय थिटा, पायची व्हॅल्यू किती दिले बाबा, इथं सांगितलं 3.14 घ्या. चला 3.14 घेतली. इंटू थिटा 90 आहे, डिवायडेड बाय बाबा 360 आहे, मायनस साइन थिटा किती बाबा 90 आहे, डिवायडेड बाय 2 आहे, बरोबर, इज इक्वल टू 114 आहे. आता आर चा स्क्वेअर बघा इथं 3.40, 94 जा 360. लक्षात घ्या 91 जा 90, 94 जा 360 आपल्याकडे येतात, बरोबर. तर या ठिकाणी 3.14 अपॉन 4 मायनस साइन 90 ची व्हॅल्यू किती येते बाबा, 1 येते. साइन 90 ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 114. आता बघा आर चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ह्या दोघांना 2 ने डिवाइड केलं की 1.57 डिवायडेड बाय 4 मायनस 1 अपॉन 2, सॉरी अपॉन 2, कारण या दोघांना जर 2 ने डिवाइड केलं तर 3.14 ला 2 ने डिवाइड केलं की 1.57 येतात. 4 ला 2 ने डिवाइड केलं की 2 2 जा 4 म्हणून 2 आणि इज इक्वल टू 1 अपॉन 2 जशी आहे तशी आणि 114 आपल्या जाग्यावरती. आता इथे एक काम करा, आर स्क्वेअर आपल्या जाग्यावरती 1.57 मधून 1 गेले, किती राहिले बघा. बघा या ठिकाणी 1.57 मायनस 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 114. कारण 2 एकदा दोन वेळा आहे, त्याला एकदाच लिहिलं, इथे कॉमन आहे 2 डिनॉमिनेटर म्हणून एकदाच लिहिलं. मग आता आर स्क्वेअर आपल्या जागेवर आणि ब्रॅकेटमध्ये 1.57 मधून 1 गेले, किती राहिले बाबा 0.57 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 114. आता 0.57 ला 2 ने डिवाइड करा, जे काही आन्सर येईल ते आपला. नंतर मग पलीकडे जाऊन इथं आपल्याला भागाकार वगैरे या ठिकाणी करून कॅल्क्युलेशन करून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. बघा
0 पॉईंट बघा या ठिकाणी 2 ने डिवाइड करा 0.57 ला. आता 2 2 जा 4 बघा पहिली गोष्ट इथं 0 घेतला पॉईंट घेतला 2 2 जा 4 5 मधून 4 गेले 1 वरून आले 7. आता 2 8 जा 16 17 मधून 16 गेले 1 आले एक 0 घेतले 2 पाहिजे म्हणजे 0.285 आपल्याकडे आन्सर येईल. आर स्क्वेअर इंटू 0.285 हे आपल्याकडे आन्सर आलेला आहे आणि इज इक्वल टू 114. आता मला आर स्क्वेअर आता हा जो मल्टिप्लाय तो पलीकडे गेल्यावर काय होणार आहे बाबा डिवायडेड बाय होणार आहे म्हणजे 0 पॉईंट आपल्याकडे हे जे काही कॅल्क्युलेशन आपल्याला दिसतंय 0.285 वगैरे तर त्याला आपण काय करू पलीकडे घेऊन जाऊयात आणि बघूयात आपल्याकडे काय उत्तर मिळते. बघा म्हणजे मला आर ची व्हॅल्यू काढायची म्हणून आर स्क्वेअर आपल्या जागेवरती ठेवला इज इक्वल टू 114 आपल्या जागेवर आणि डिवायडेड बाय 0.285 आपण केलं. आता एक काम करू खाली 0 पॉईंट नंतर 3 0 आहेत वरती पॉईंट नंतर आपल्याकडे काही 0 या ठिकाणी मला दिसत नाहीयेत. मग आपण काय करू इथं वर आणि खाली 1000 ने मल्टिप्लाय करू म्हणजे कॅल्क्युलेशनला मला जरा बरं पडेल. 1 2 3 डिवायडेड बाय 1 2 3 ठीक आहे. मग आता हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आर इज स्क्वेअर इज इक्वल टू 114,000 आलं आणि डिवायडेड बाय 285. आता 285 आणि 114 या दोघांना कुठल्या नंबरने डिवाइड करू शकतो. पहिली गोष्ट 3 ने डिवाइड करू शकतो का या दोघांना सुद्धा बघा 3 ने 114 ला 3 ने जर तुम्ही डिवाइड केलं तर किती येतील बाबा 3 3 जा 9 2 वाले 4 3 8 जा 24 म्हणजे 38 येतील बरोबर. 114 ला जर डिवाइड केलं 3 ने तर 38 आणि 1 2 3 0 आपल्याकडे या ठिकाणी आले. फक्त एकदा चेक करा 38 3 जा किती होतात 3 8 24 7 4 2 3 3 9 10 11 बरोबर. आणि 285 ला परत आपण या ठिकाणी कितीने डिवाइड करू 3 ने 285 ला सुद्धा आपण 3 ने डिवाइड करू. याला 3 ने डिवाइड केलं तर 3 9 जा 27 बरोबर. 8 मधून 7 गेले 1 आणि 5 3 5 जा 15 95 म्हणजे इथे आपल्याकडे किती आन्सर आलं 95. आता 38 आणि 95 हे दोघं जण कुठल्या टेबलमध्ये येतील बघा 19च्या 19 2 जा 38 आणि 19 5 जा जर तुम्ही केलं तर किती येतात 9 5 45 चे 5 4 5 1 5 आणि 4 9 95 म्हणजे 19च्या टेबलमध्ये येतात. 19 2 जा आणि 1 2 3 0 डिवायडेड बाय 19 5 जा ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे काय बाबा बघा आर स्क्वेअर इज इक्वल टू 5 4 जा 20 आणि 1 2 0 आर स्क्वेअर इज इक्वल टू 400 कितीचा स्क्वेअर आहे 420 चा स्क्वेअर आहे. मग आर इज इक्वल टू किती आलं 20 सेंटीमीटर म्हणजे तुमची जी रेडियस आहे ती रेडियस तुम्हाला किती मिळाली बाबा 20 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. 20 सेंटीमीटर ही आपल्याला आपली रेडियस मिळालेली आहे. तर एकदम सोपा मुद्दा आहे मित्रांनो जास्त काही अवघड नाहीये. ओके झालं. तर यानंतर पुढचा क्वेश्चन बघू शेवटचा आणि लास्ट क्वेश्चन बघा या प्रॅक्टिस सेट मधला आणि या चॅप्टर मधला. यात काय दिलंय की अ कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर बरं का. रेडियस जी आहे ती तुमच्याकडे दिलेली आहे 15 सेंटीमीटर. ओके कॉर्ड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर सबटेंड अँड अँगल 60 डिग्री विथ सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे इथं जी ही AB तुमच्याकडे आहे ती काय करते इथं 60 डिग्रीचा एक अँगल तयार करते. इथं 60 डिग्रीचा अँगल तयार करते ठीक आहे. आणि याची जी रेडियस आहे ती रेडियस मला दिलेली आहे 15 सेंटीमीटर ठीक आहे. ओके फाइंड द एरिया ऑफ द मायनर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट. आता मायनर आणि मेजर सेगमेंट म्हणजे काय मायनर सेगमेंट म्हणजे हा पार्ट याचा एरिया काढायचा आहे आणि मेजर सेगमेंट म्हणजे काय उरलेला वरचा सगळा भाग बरोबर. मग मायनर सेगमेंटचा एरिया काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मागे मायनर सेगमेंटचा एरिया आपण कसा काढतो याचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. फक्त एकच मिनिट जरा आपण जरा चार्जिंगला लावूया. तिथे जरा चार्जिंगला आपल्याला लावावं लागणार आपला लॅपटॉप कारण या ठिकाणी लॅपटॉपचा थोडंसं लाईट्स एकच मिनिट. वा
तर या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये मला हा खाली जो एरिया आहे सेगमेंटचा त्याचा काढायचा आणि ती वरची जी काही सेगमेंट आहे तिचा एरिया काढायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, खालच्या सेगमेंटचा एरिया काढा आणि सर्कलचा काढा. सर्कलच्या एरियामधून हा खालच्या सेगमेंटचा एरिया आपण वजा केला, मायनस केला की तुम्हाला आन्सर मिळतंय. तर पहिली गोष्ट आपण काय करू, एरिया ऑफ द सर्कल आणि या ठिकाणी पायची व्हॅल्यू 3.14 घ्या. ठीक आहे, पहिलं काय करू, एरिया ऑफ सर्कल काढू आपण. चला पहिला एरिया ऑफ सर्कल काढू. या ठिकाणी थिटा जो येतो तुमच्याकडे किती बाबा दिलाय, 60 डिग्रीचा. ओके, पहिला एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ सर्कल त्याला आपण म्हणू A1, एरिया 1. आता हा एरिया फॉर्म्युला काय बाबा, सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 3.14, आरचा स्क्वेअर, आर किती बाबा 15 आहे म्हणजे 15चा स्क्वेअर बरोबर 3.14 इंटू 15चा स्क्वेअर 225. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येईल ते तुमचं एरिया 1 असणार आहे. बघा 3.14 इंटू 225. चला 5 4 जा 20, 20 चे 0 वरती आले 2, 5 1 जा 5 आणि 2 7, 5 3 जा 15 झालं. पहिला एक 0 दिला, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6, एक आणि 2 0 घेतले, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6 झालं. आता यांची ॲडिशन करा. पहिला आला 0, 7 आणि 8 15 चे 5, इथं आला 1, 8 आणि 2 आपल्याकडे झाले 10, 15 आणि 16 चे 6 एक आला, 6 7 8 9 10 चे 0 एक आला, 7650. पण 1 2 पॉईंट आहे तिकडे या ठिकाणी म्हणजे 706.50 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला तुमच्याकडे एरिया ऑफ द सर्कल A1, म्हणजे हा एरिया ऑफ द सर्कल आपल्याकडे या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे हा सर्कलचा एरिया. आता सर्कलच्या एरिया नंतर मला आता बाकी दोन फॉर्म्युले मला महत्वाचे आहेत, दोन एरियाज मला इम्पॉर्टंट आहेत. एरिया ऑफ सेक्टर, बघा याच्यामध्ये दोन एरिया आहेत, मायनर आणि मेजर सेक्टर. मग पहिली गोष्ट मी या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ सेक्टर. आपण जरा वाटलं त्याला इकडे घेऊ, एरिया ऑफ सेक्टर नाही सॉरी एरिया ऑफ सेगमेंट आहे बरोबर का, एरिया ऑफ मायनर सेगमेंट. आपण बघा दोन सेगमेंट आहे, एरिया ऑफ मायनर आणि मेजर. एरिया ऑफ मायनर सेगमेंट, एरिया ऑफ मायनर सेगमेंट आपण काढू. ओके, त्याला आपण म्हणू A2, एरिया ऑफ मायनर सेगमेंट तो A2. हा फॉर्म्युला काय बाबा, आर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पाय थिटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आर चा स्क्वेअर, आर ची व्हॅल्यू किती 15 आहे, मग 15 चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पाय थिटा, पायची व्हॅल्यू 3.14 इंटू थिटा किती 60 डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा, साइन किती 60 आहे डिवायडेड बाय 2. या ठिकाणी आपण केलं कॅल्क्युलेशनचा भाग आहे, 15 चा स्क्वेअर 225, पायची व्हॅल्यू 3.14 आली. आता 16 6 जा 360, 16 6 जा 360, 3.14 अपॉन 6 आलं, मायनस साइन 30 ची व्हॅल्यू किती बाबा √3 अपॉन 2 आली डिवायडेड बाय 2. ठीक आहे, आता त्याच्यानंतर इथं पुढे काय होणार बाबा 225. इथे या ठिकाणी काय करू, दोन्हीकडे 2 ने डिवाइड करू. 3.14 ला 2 ने डिवाइड केला 1.57, इथं 2 ने डिवाइड केला 3, मायनस इथं काय येतं √3 अपॉन 2 डिवायडेड बाय 2 आहे आपल्याला, डिवायडेड बाय हे 2 आहे, 2 म्हणजे 2 अपॉन 1. मग इथं काय होतं √3 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2 येतो, मग 2 2 जा 4 म्हणजे √3 अपॉन 4. इथं काय येणार तुमच्याकडे √3 अपॉन 4 येणार. ठीक आहे, मग आता पुढचा कॅल्क्युलेशन कसं करायचं, पुढे बघा याच्यामध्ये इज इक्वल टू 225 ब्रॅकेट मध्ये 1.57 डिवायडेड बाय 3 बरोबर, आणि मायनस इथे √3 ची व्हॅल्यू किती असते बाबा, √3 ची व्हॅल्यू असते 1.73 आणि डिवायडेड बाय 4. आता इथं काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन 225 आपल्या जागेवर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 1.57. बघा 1.57 इंटू 4, 4 7 जा 28 वर आले 2, 4 5 जा 20 आणि 2 22 चे 2 इथं आले 2, 4 1 जा 4 आणि 2 झाले 6, 6.28 बरोबर, इथं आले 6.28 मायनस 3 ने याला मल्टिप्लाय करा, 3 3 जा 9 वरती आला 1, परत 3 7 जा 21 आणि 21 बघा 3 3 जा 9 वरती काय 1 नाही आला, 3 7 जा 21 चे 1 वर आले 2 वर आले 2 आणि 3 1 जा 3 आणि 2 झाले 5, 5.19 अपॉन 3 4 जा 12. ओके, आता या ठिकाणी बघा A2 एरिया 2 जो आहे 225 आपल्या जागेवर इंटू
6.28 मधून 19 गेले बघा, 6.28 मधून 5.19 गेले, 8 मधून 9 जात नाही, 18 मधून 9 गेले, किती राहिले बाबा, 18 मधून 9 गेले, आपल्याकडे राहिले 9 राहिले, 18 मधून 9 गेले, 9 राहिले. आता 2 मधून आपल्याकडे या ठिकाणी 1 गेले, या ठिकाणी 2 मधून इथं 1 एक आपण खाली घेतला, कारण हा जो इथं हातचा घेतला होता तो खाली घेतल्यानंतर 2 मधून 2 गेले 0 आणि 5 मधून 1 गेले 1, 1.09, 1.09 आणि डिवायडेड बाय 12. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना काय करा, पहिलं वरच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि मग त्याला 12 ने डिवाइड आपण या ठिकाणी करू शकतो. बघा 225 इंटू 109 हे मल्टिप्लिकेशन आपल्याला अगोदर करावं लागेल. 9 5 जा 45 चे 5 वरती आले 4, 9 2 जा 18, 18 आणि 4 22, 22 चे 2 वर आले 2, 9 2 जा 18 आणि 18 आणि 2 किती झाले बाबा 20. ठीक आहे, बघा 2025. बघा परत एकदा, 9 5 जा 45 चे 5 वरती आले 4, 9 2 जा 18 आणि 4 22 चे 2 वर आले 2 आणि 9 2 जा 18 आणि 2 20. एक 0 घेतला इथं. आता इथं 0 0 जा 0 0 0, 0 5 जा 0 0 2 जा 0 0 2 जा 0 आणि नंतर मग 1 आणि 2 0 घेतले, 1 5 जा 5, 1 2 जा 2 आणि परत 1 2 जा 2. आता इथं 5 2 5 4 2 2 4. बघा या ठिकाणी काय आन्सर आला बाबा, A2 इज इक्वल टू 24525. पण लक्षात घ्या, दोन घरं सोडून पॉईंट, म्हणजे 245.25, 245.25 आणि डिवायडेड बाय आपल्याकडे आले 12. आता 12 ने डिवाइड करा, 12 ने डिवाइड करा 245.25 ला, 12 2 जा 24 बरोबर, वरून आले 5, वरून 5 आपण या ठिकाणी वरचे 5 जसेच्या तसे घेतले. आता 12च्या टेबलमध्ये आपल्याकडे या ठिकाणी जर बघितलं तर 5 येतात का, नाही येत. मग 12 0 जा 0, 5 मधून 0 गेले 5, वरून आले 2 आणि हा एक पॉइंट घेतला वरती. आता 12 4 जा 48, आता 52 मधून 48 गेले, माझ्याकडे राहिले 4, 52 मधून 48 गेले 4, वरून आले 5. आता 12 3 जा या ठिकाणी आपल्याकडे येतो 36, 5 मधून 6 गेले आपल्याकडे, 12 3 जा 36 येतं, 5 मधून 6 जात नाही, 15 मधून 6 गेले तर 9 वगैरे आलं, म्हणजे 20.43 माझ्याकडे आन्सर येईल साधारणतः 20.43 च्या आसपास. म्हणजे A2 इज इक्वल टू 20.43 स्क्वेअर सेंटीमीटर. हा जो एरिया आहे हा कशाचा एरिया आला, हा जो एरिया आहे हा झाला एरिया ऑफ मायनर सेगमेंट. आता एरिया ऑफ मेजर सेगमेंट या ठिकाणी मला काढायचा आहे, मायनर सेगमेंट जो आहे तो 20.43 आला. आता एरिया ऑफ मेजर सेगमेंट, एरिया ऑफ मेजर तो समजा तुमचा A3. आता एरिया ऑफ मेजर सेगमेंट म्हणजे काय, एरिया ऑफ सर्कल म्हणजे A1, तो तुम्ही काढला होता A1, एरिया ऑफ सर्कल म्हणजे A1 मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट म्हणजे A2 बरोबर. आता यामध्ये A1 किती बाबा, 706.50 मायनस 20.43. आता हे सबस्ट्रॅक्शन करून काय उत्तर येतं ते जरा एकदा चेक करू. 706.50 आणि मायनस 20.43. चला सबस्ट्रॅक्शन करा, 0 मधून 3 जात नाही, 10 मधून 3 गेले 7, एक हातचा इथं खाली दिला, 5 मधून 4 आणि 1 5 गेले 0 पॉईंट, 6 मधून 0 गेले 6, आता इथं 10 मधून 2 गेले 8, एक आला परत, 7 मधून 1 गेले 6, 686.07 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर काढता येऊ शकतं, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हे कॅल्क्युलेशनच खूप महत्वाचं आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये कॅल्क्युलेशनचा भाग लय महत्वाचा आहे, तो जर चुकला ना तर विषय संपला. त्यामुळे कॅल्क्युलेशन चुकवू नका. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.